नमस्कार, सुप्रभात. आज 8 मार्च 2025. आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. जगभरामध्ये हा दिवस सर्व स्त्रिया खूप उत्साहाने साजरा करतात. तुम्हाला पण सर्वांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी एक स्त्री वैद्य आहे, तेव्हा माझ्याकडे जे जास्त प्रमाणात स्त्री रुग्ण येतात त्यांच्याशी त्यांच्या शारीरिक मानसिक समस्या जाणून घेताना जेव्हा काही चर्चा होतात, त्या चर्चांमध्ये जे मुद्दे डिस्कस केले जातात त्यातनं मी नेहमी हा विचार करते की हा एक दिवसाचा महिला दिन, हे एक दिवसाचं स्वातंत्र्य उपयोगाचं आहे का आपल्यासाठी? स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे कोण आणि कशासाठी, हा प्रश्न कधी आपल्या मनात येतच नाही का? जगभरातल्या लोकसंख्येच्या निम्म्याने स्त्री व्यक्तिविशेष लोकसंख्या आहे. त्या स्त्रियांना स्वातंत्र्य कोण देणार आणि कशा प्रकारचं देणार? मला नेहमी वाटतं की स्त्री ही स्वतःच्याच गुलामगिरीमध्ये अडकलेली आहे. स्वतःच्याच विचारांचं गुलामगिरीचं जोखड तिच्या मानेवरती अनेक काळापासून आहे. सामाजिक रूढी परंपरेने असेल किंवा आपल्या घरातच मिळणाऱ्या संस्कारांमुळे असेल, स्त्री ही स्वतःच्याच पारतंत्र्यात आहे. तिने स्वतःला गौणत्व दिलेलं आहे. पहिली जागा नाही, कधी दुसरी जागा. का असं असेल? कुठलंही आर्थिक नियोजन करताना, कुठलाही मोठा निर्णय घेताना, स्वतः कुठलं शिक्षण घ्यावं, किती घ्यावं, कुठे जाऊन घ्यावं, त्या शिक्षणानंतर मी विवाह कधी करावा की नाही करावा, या सगळ्या निर्णयांची जबाबदारी स्त्री घेताना दिसते का? अगदी साधं उदाहरण आपल्याला दिसतं की घरातल्या मुलीला काय म्हटलं जातं, तू एवढं शिकून काय करणार आहेस, शेवटी तू परक्याचं धन, तू दुसऱ्या कोणाकडे तरी जाणार आहेस, तू आणखीन शिकून काय करणार? किंवा शिकलीस तरी ते नोकरीचं वगैरे लग्नानंतर बघ बरं का, एकदा तुझी जबाबदारी आम्ही दुसऱ्यावरती दिली की आम्ही मोकळे. म्हणजे त्या स्त्रीचं आईवडील हे सुद्धा स्वतःचं घर राहत नाही आणि परक्याचं घर तर परक्याचंच घर राहतं. म्हणजे शेवटी ती कुठल्याच घरची राहत नाही. सो हे जे निर्णयाचे अधिकार आहेत हे स्त्रीने स्वतःकडे ठेवलेलेच नाहीत. जी आई आपल्या मुलीची रात्रंदिवस काळजी करते, हिचं कसं होईल, ती आई असा विचार करते का की माझी मुलगी सुरक्षित कशी होईल, सुरक्षित राहण्यासाठी तिने कुठली पावलं उचलली पाहिजे, ती सशक्त राहण्यासाठी तिने काय करायला पाहिजे, तिची बौद्धिक कुवत वाढवण्यासाठी तिने कशा प्रकारचं शिक्षण घेणं आवश्यक आहे? का तिने फक्त हाच विचार करायचा की मी मोठी होईन, मी सुंदर दिसेन आणि मी विवाह करीन, असंच फक्त तिने विचार करायचेत का? जेव्हा लग्न ठरवतात तेव्हा सुद्धा मुलाकडच्या अपेक्षा ज्या असतात, ते मुलगा सुशिक्षित असावा, इतकं पॅकेज त्याचं असावं, स्वतःचं घर गाडी सगळं असावं. मग तुम्ही काय करणार? पण जेव्हा मुली ही अपेक्षा करतात की मला असा नवरा पाहिजे, माझ्या स्वप्नातला राजकुमार हा असा झाला पाहिजे, तेव्हा त्या राजकुमाराच्या पण तुझ्याकडनं काहीतरी अपेक्षा असतील ना. आणि त्याच्या नसतील तरी तुझ्या स्वतःकडनं काहीतरी अपेक्षा असतील, त्या तर तू पूर्ण करायला पाहिजे. व्यवस्थित शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक कुवत वाढवणं, बौद्धिक क्षमता वाढवणं, समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावरता येणं. काय फक्त घरातल्या गोष्टींमध्येच मुलींनी निर्णय द्यायचे आणि बाहेरच्या कुठल्यामध्ये द्यायचं नाही आहे, याचा अर्थ तिने स्वतःला सीमित ठेवलेला आहे.
सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एक पक्षी असतो. तो पक्षी त्या पिंजऱ्यामध्ये भरपूर पंख फडफडतो, पण शेवटी तो पिंजरा आहे, जरी सोन्याचा असला तरी. त्या अर्थाने तुम्ही कितीही उड्या मारल्या तरी शेवटी जर तुम्ही कठीण आणि सुलभ पर्यायांपैकी सुलभ पर्याय स्वीकारणार असाल तर कुठलीच तरी सक्षम होऊ शकते, शरीराने पण नाही आणि मनाने पण नाही. कित्येक मुलींच्या आयांचं असं बोलणं असतं की हा आपली मुलीची बाजू आहे ना, शेवटी मुलीचा जन्म हा असाच. तुम्हीच जर मुलींना असे बाळकडू पाजले तर ते त्यांच्या पुढच्या जनरेशनला काय सांगणार आहेत, किंवा ते त्यांच्या आयुष्यामध्ये कसे जगणार आहेत, याचा कोणी विचारच करत नाही. नुसतंच एक दिवसाचं महिला सक्षमीकरण, चांगले कपडे घालून फोटो काढणं, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये डिस्काउंट असतो म्हणून इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं, हे म्हणजे महिला स्वातंत्र्य असेल तर स्त्री खरोखरच कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही असं मला वाटतं. आज एक वैद्य म्हणून मला नेहमी वाटतं की आपलं जे आपल्या मातीत रुजलेलं जे शास्त्र आहे, आयुर्वेद शास्त्र, ते आपल्याला सर्वार्थाने सबलीकरण करतं, शरीराने आणि मनाने सुद्धा. बायका जेव्हा सांगतात ना की आम्ही केसांसाठी एवढे खर्च केले, आम्ही स्किनसाठी एवढे खर्च केले, आम्ही वेट लॉससाठी एवढे खर्च केले, कोणी मला असं म्हणत नाही की मी तंदुरुस्त राहण्यासाठी, मी शरीराने आणि मनाने आरोग्यपूर्ण राहण्यासाठी हे करू इच्छिते. मग तेव्हा त्यांना आठवतं की नाही मला घरी बोलायला पाहिजे, मला ह्यांना विचारायला पाहिजे. याच्यामध्येच तुमचं गौणत्व प्रस्थापित होतं. तुम्ही सुंदर कशासाठी दिसता आहात, सुंदर होऊन तुम्ही पुढे काय करणार आहात याला महत्त्व आहे ना. तुमचं क्षेत्रच जर मॉडेलिंगचं असेल किंवा तत्स्वरूपाचं असेल तर ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही घरीच बसणार आहात आणि तुम्हाला सुंदर दिसायचं आहे तर त्याने तुमची कधीही स्वतःची कुवत तुम्ही वाढवणार नाही आहात. जे आर्थिक नियोजनामध्ये तुमचा सहभाग पाहिजे, स्त्रियांचा सहभाग, आता वेगवेगळ्या फायनान्शियल सेक्टरमध्ये कसे निर्णय घ्यावेत, कुठे पैसे गुंतवावेत या बाबतीत झाला, किंवा कुठल्या प्रकारचं शिक्षण मी घेतलं पाहिजे, माझ्या मुलांना दिलं पाहिजे, कशा प्रकारे मी माझ्या मुलाला घडवू इच्छिते, या सगळ्यामध्ये जर निर्णायक वृत्ती स्त्रियांनी ठेवली तर तिचं सबलीकरण होणं शक्य आहे. नाही, मला माझ्या बँकेचा पासवर्डही माहिती नाही, माझ्याकडे ATM कार्ड आहे पण ते माझे मिस्टरच वापरतात, आणि कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला त्यांना विचारूनच करायला पाहिजे. घरी संपत्ती वारसा हक्काने आलेली असते, त्याचं काय करायचं, स्त्रीच्या संपत्तीचं पुढे काय करायचं याचा निर्णय सुद्धा नवराच घेतो. मग अशा पद्धतीने जर आपली मानसिकता असेल तर आपण पुढे कशा जाणार आहोत. त्या अर्थाने तुम्ही शरीराने आणि मनाने सबळ होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली आचरणं, रोज तुम्ही काय केलं म्हणजे तुमचं शरीर नीट राहील, प्रत्येक ऋतूमध्ये कुठली पंचकर्म केली म्हणजे तुमचं शरीर आणि मन याचा विकास होईल, या गोष्टी जर पाहत राहिल्या आणि त्याच्यामध्ये जे सांगितले सत्वावजय चिकित्सा किंवा सद्वृत्त आचार रसायन त्याचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपलं शरीर आणि मन हे स्टेबल ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. बरोबरीने जर योगसाधना असेल, रोज तुम्ही प्राणायाम केलं, ध्यान केलं तर तुम्हालाच म्हणजे आपल्याला सर्वांनाच कळतं की आपण कुठल्या लेव्हलला आत्ता आहोत. जरा काही संकट आली की लगेच स्त्रिया पुरुषांच्या मागे लागतात किंवा त्यांना त्या संकटांना फेस करायला लावतात. त्याच्याऐवजी जबाबदारी घेऊन, घरची जबाबदारी घ्यायचीच आहे ना, तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदारी घेऊन जर पुढे आल्या स्त्रिया तर त्यांचं आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक स्वातंत्र्य हे जपलं जाणार आहे. नुसतंच आत्ता जे आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ही एक कणखर स्त्री असते, तो कणखरपणा तिने स्वतः पण दाखवला पाहिजे की असं म्हणता यायला पाहिजे की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक खंबीर पुरुष पण असतो. तुम्हाला काय वाटतं याविषयी? मला खूप दिवस मी ह्या गोष्टींविषयी विचार करताना असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुणालाही कमी लेखणं किंवा वरचढ लेखणं हा भाव नसून तुम्ही एक माणूस म्हणून एकमेकांशी जर वागलात आणि माणूस म्हणून प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायला लागलात तर आपलं जी मर्यादा आहे ती फक्त
आपली मुलं आणि घर याविषयी मर्यादित न राहता आपण समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. आपल्या सुरक्षिततेविषयी आपण जर जागरूक राहिलो तर कोणाची हिंमत राहणार नाही की आपल्याला कोणापासून काही त्रास होऊ शकेल. फक्त आपण डोळस वृत्तीने आणि खंबीर मनाने या सगळ्याला सामोरं जायला शिकलं पाहिजे. आणि तोच खऱ्या अर्थाने महिला दिन म्हणजे रोजचाच महिला दिन ठरू शकेल. नमस्कार. धन्यवाद.